जो आपला कॅम्प होता त्या 3 दिवसाच्या कॅम्पच्या पहिले मी भरपूर कॅम्प केले होते, पण ते काय सगळे शैक्षणिक कॅम्प होते. पण या कॅम्पमधून नुसतं जेवण केलं किंवा मी फिरलो किंवा मजा केली हे तर इतर कॅम्पमध्ये होत असते. स्वाभाविक आहे की व्यक्ती मजा करण्यासाठी असतो, परंतु या कॅम्पमध्ये शिकलो काय आपण हे महत्त्वाचं मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनोगतून यायला पाहिजे होतं, पण ते आलं नाही. तुम्ही शिकले काय या कॅम्पमधून? का तुम्ही फक्त इथे जेवण्यासाठी आले काय? तर नाही. तुम्ही इथं फक्त काय मजा करायसाठी आले काय? तर नाही. तुम्ही इथं फक्त सफारी करायसाठी आले काय? तर नाही. तर याच्यामध्ये आपण शिकलो काय? या कॅम्पमध्ये आपल्याला काय शिकवलं हे आपल्याला माहीत असणं, समजणं, उमजणं ते गरजेचं होतं, पण ते समजलं नाही आहे. सर्वप्रथम आपल्याला समजलं पाहिजे की मी या कॅम्पमधून काय शिकलो. तर या कॅम्पमधून सर्वप्रथम शिकलो की टाईम मॅनेजमेंट कसा करायला पाहिजे. जे कॅम्पचं नाव आहे ना, अत्त दीप भव, आपल्याला दिवसातून 24 तास प्रत्येकाला मिळत असतात. अंबानी अडाणीला 24 तास मिळतात, तुम्हालाही 24 तास मिळतात आणि एखाद्या गरीबालाही 24 तास मिळत असतात. पण त्या 24 तासाला आपण युटिलाइज कसं करतो, आपण वापरामध्ये कसं आणतो हे काय शिकवत असते तर असे कॅम्प शिकवत असते. म्हणजे जे नियोजन असणं, सकाळी 6 वाजता उठणं, 6 वाजता उठल्यावर आपल्यावर नाश्ता झाला पाहिजे, नंतर ट्रॅकिंगला 4 घंटे गेली पाहिजे, मग तिथून आल्यावर आपली आंघोळ झाली पाहिजे, आंघोळ झाल्यावर आपण पुन्हा आलो पाहिजे, मग पुन्हा आल्याला आपण पुन्हा इथं आपला 1 घंटा असेंब्ली झाली पाहिजे, नंतर 4 वाजता आपण खेळायला गेलो पाहिजे. म्हणजे या कॅम्पमध्ये काय सांगत असतं की नुसतं तुम्ही अभ्यासच करा असंही काही नाही आहे, नुसतंच तुम्ही समाजकार्य करा असंही नाही आहे, तर तुम्ही हशी खुशी म्हणजे समाजकार्य, धम्माचं चक्र हे जे धम्मो दिवस आहे ना, तर या धम्माला गतिमान करण्यासाठी आपला हा कॅम्प होत असतो. आणि दुसरं भाग म्हणजे महत्वाचे काय, तर आज जो खाली जो आपल्याला दिसून येतो की एक धर्म, ज्या धर्मामध्ये अंधश्रद्धा आपल्याला दिसून येतो, जे हॅलेलुया हॅलेलुया करत आपल्याला दिसून राहिले, त्यामध्ये काय झालं की आपली SC ST OBC हेच लोक आहे. आपणही मजा करू आलो, तेही मजा करू आलो, आपण इथं खेळून राहतो तेही आपण करू आलो, तेही ट्रॅकिंगला जातात, आपणही ट्रॅकिंग जातो, परंतु त्यांच्यात आपला फरक काय आहे, तर त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक एवढा दिसतो की आपण आपल्या महापुरुषांची जे वैचारिक लढाई आहे ते वैचारिक लढाईला आपण समोर जात आहे आणि ते जात नाही आहे. ते लोक काय करतात की अंधश्रद्धेचा बळी पडलेले आहे. ते लोक काय आहे तर त्यांच्या डोक्यामध्ये विज्ञानवाद नाही आहे, आपल्या डोक्यामध्ये तथागत गौतम बुद्धापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या इथपर्यंत आणलेलं आहे. ते सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रियांशीनं आपल्याला तथागत गौतम बुद्धाचे उपदेश काय किती चांगल्या पद्धतीने सांगितले, आपण ते घ्यायला पाहिजे होते. जे तिच्या बोलण्यातून आपल्याला गौतम बुद्धाचे उपदेश आपल्याला सांगितले गेले. नंतर ते चैतन्यचे एक प्रकारे हे केलं होतं, गोविंदरावचं महात्मा ज्योतिराव फुलेंचे अंक केले होते, त्यामध्ये शूद्रांची कशी परिस्थिती होती आणि आता आपण कसे सुधारलो आणि या धर्माला कसं समोर नेलं पाहिजे हे आपण शिकायला पाहिजे होतो. टीम लीड काय असते, टीम लीडर कसे असले पाहिजे, जे अमन सर, जे ओजीसी मॅम, जे आदित्य सर आणि हा मुलगा याचं नाव काय यश यांनी टीम लीडरची जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली. आपल्याला नुसतं टीम लीडर नाही तर आपल्याला समाजाचं लीडर व्हायचं आहे हे आपल्याला इथून शिकून जायचं होतं आणि आपण शिकून गेलो पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. जे मेस कमिटी असो, त्या ताईनं आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपल्याला भोजन करून दिलं, कारण की बिना पोट समाजाचं कार्य होत नसते, म्हणून समाज आपल्या पोटामध्ये चांगलं अन्न असतं तितकं गरजेचं असतं. त्यांचं सुद्धा आपण सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे जोरदार. आणि म्हणून सगळं काम आपलं शिकलो आपण. कंट्रोल पॅनल असो, कंट्रोल पॅनलमध्ये काय असतं तर कंट्रोल कसं समाजाला केलं पाहिजे. समाजाचा एखादा समाजामध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं की एखादा दारू पित राहतो, तुम्हाला काही लोक बोलणार आहे, काही लोक तुमचं ऐकणार नाही आहे, परंतु तरी सुद्धा आपल्याला धम्माचं गतिमान करावं लागेल. हे आपण या कॅम्पमध्ये शिकूया, एवढंच मला सांगायचं आहे. नंतर मजा तर आपली होतच राहते. बस एवढं तुमच्याकडून आशावाद करतो. आपण हा संकल्प आजच्या दिवशी घेऊया, तिसऱ्या दिवशी, आणि पुढच्या वर्षी येऊन हेच असं काही शिकून जाऊया, एवढंच आपल्याकडून आशावाद करतो. सर्वांना जय भीम.